एसटीची लोडिंग पिकअपला पाठीमागून जोरदार धडक, 2 महिला मजूर जागीच ठार, 5 गंभीर. देऊळगाव राज्यात परराज्यातून शहरात मजुरीसाठी आलेल्या महिलांच्या लोडिंग पिकअपला पाठीमागून येणाऱ्या महामंडळाच्या एसटी बसने जोरदार धडक दिल्याने या अपघातात 2 महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 5 महिला गंभीर अवस्थेत जालना येथे हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती देखील गंभीर असल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये परराज्यासह अमरावती जिल्ह्यातून मजुरीसाठी आलेल्या महिलांवर दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता दरम्यान काळाने झडप घेतली. शहरातील जाफराबाद रोडवर असलेल्या कापूस जिनिंग फॅक्टरीमध्ये पोटाची टीसभर खळणी भरण्यासाठी काही कुटुंब तेथे वास्तव्यास आहे. सध्या स्थितीत काम नसल्याने 8 ते 10 महिला या कापूस वेचण्यासाठी तालुक्यातील पिंपळगाव येथे मालवाहू पिकअप MH38E2082 मध्ये जाण्यासाठी चढत असताना जाफराबाद जालना बस क्रमांक MH20BL2276च्या मालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये 2 महिला मजूर जाग्यावर ठार झाल्या. यामध्ये मायाबाई सूरज काजले वय 32 वर्ष, मुक्काम पोस्ट रामखेडा तालुका खरनार जिल्हा बुऱ्हाणपूर, रिचाई काल्या काजदेकर वय 72 वर्ष, मुक्काम पोस्ट नांदुरी तालुका धारणे जिल्हा अमरावती या 2 महिला जागेवर ठार झाल्या. घटनेची माहिती मिळताच डॉक्टर अक्षय गुट्टे, चालक सुभाष कणखर, समाधान आघाव यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात एवढा भीषण होता की 2 मजूर महिलांचे मृतदेह अक्षरशः चुरडा झाले होते. गंभीर जखमी महिला सुहाना प्रतिराम इपने वय 16 वर्ष, राहणार नांदुरी तालुका धरणी, खुशबू बबलू पालवे वय 17 वर्ष, मुक्काम पोस्ट तागमला वाहतूक खारनार जिल्हा बुऱ्हाणपूर, सुलोचना हारासिंग सहारे वय 35 वर्ष, राहणार भगवानपुरा तालुका नांदुरी तालुका भडणी, पुरुषाने मंगल इपने वय 22 वर्ष, भगवानपुरा तालुका नांदुरी तालुका धरणी, नर्मदा सोनू इनपे वय 45 वर्ष, राहणारी नांदुरा तालुका धरणी जिल्हा अमरावती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी जालना येथे घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळावर पाहणी करून पंचनामा केला. पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला आहे. या घटनेपुढे तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा पोलीस करीत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.